हा वापरात नसलेला जनावरांचा कोठा दिसतोय आणि पाठीमागं मोकळं ठिकाण गांधीनगर एरिया आहे। खूप वेळा आपण साप पकडलेत। कालमनी राईस मिल एरिया आहे। बेळगावचे लोक जर बघत असतील, कोण बघितलं सर साप? हे म्हणजे बाहेर आला काय आणि तेच घुसला, वरून आला? त्यांनी ज्याप्रमाणे सांगालेत उंदीरचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात असेल, विशेष करून जुन्या घरात, इथं राईस मिल पण आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपण इथं साप पकडत असतो आणि बहुतेक याच्यात कुठेतरी लपला असणार। ही जगा बंद दिसाले पण थोडंसं सामान आहे ते काढावं लागेल। बघूया आपण इकडनं असं इथं समोरच आहे, हँडलच्या खालतीच आहे। रेकॉर्डिंग लाल पेटीमध्ये हा आराम बसून आहे। मला वाटलं होतं बाजूला आहे साप, तर थोडंसं जवळ घ्या लोकांना बघता येईल। खरं तर हा धामण जातीचा साप आहे आणि काहीतरी खाल्लाय असं पण तो वाटतोय। याला आपल्याला घाबरतात। बंद जागेला साप असेल तर ती जास्त मोठ्या प्रमाणात अटॅक करू शकतो। बघा माझा हात तिथे जवळ गेलाय आणि आपल्यापासून तो लांब जाण्याचा प्रयत्न करतोय। माझा स्पर्श जाणवतो, सगळं होतंय, लक्षात घ्या, पण चावणे ही त्यांची भावना नाही, हे इतके गोळा दाखवत असतो आम्ही। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कारण आपण आयुष्यभर साप धोकादायक ऐकत असतो आणि हा चावत कसा नाही, ते सगळं सापाच्या स्वभावावरती अवलंबून असतं, लक्षात घ्या। आणि आपल्यापासून ते लांब लांब जाण्याचा असा प्रकारे प्रयत्न करतात। आणि म्हटल्याप्रमाणे विशेषतः उंदीर खाल्ला असणार, तर उंदीर हे त्याचं आवडतं भक्ष्य असतं। आणि काही साप काही जास्त शांत असतात, बघू शकता तुम्ही, तो माझ्या गळ्यावरती सरळ येतोय आणि चावणे त्याला बिलकुल हे नाही आहे। म्हणजे माणसामध्ये जसे स्वभावात फरक असू शकतो तसं सापामध्ये पण असतो, लक्षात घ्या। आणि अलगद तो उंदीरवर खाऊन तर म्हणजे त्यांना घाबरला असणार आणि उतरला असणार। साधारण 5 वर्ष वयाचा साप आहे। धामण सापापासून काहीही नुकसान नाही, लक्षात घ्या। उलट हे जे मी ठिकाण पकडतोय, इथं जनावर आहेत, राईस मिल आहे, अशा ठिकाणी हा साप राहणं इतकं गरजेचं आहे। मी सर्पमित्र म्हणून सांगतोय, आपल्याला ऐकायला वेगळं वाटेल पण हा साप असेल तर शक्यता विषारी साप याची फार कमी होते, लक्षात घ्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात उंदीर खातोय, त्याला त्याच्या जवळ जाऊन मी अलगद पकडतोय तरी तो चावत नाही। त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला भीती वाटणं, विषय संपायला पाहिजेत, त्याला मारण्याचं कारणही उरत नाही, लक्षात घ्या। तो पकडल्यावर चावत नसेल तर असं भिण्याची गरज आहे का? आणि जरी चुकून चावला, शक्यता 1-2% आहे, तरी काय होणार नाही, कारण तो विषारी नाही आहे। आणि उंदीर मोठ्या प्रमाणात खातोय म्हणून रॅशनिक म्हणतात, म्हणजे नुकसान तर नाही आहे। पगार न घेता 2 काम करतोय, एक तर उंदीर संपवतोय, यानंतर उंदीर संपवला आणि हिथं असलेले साप विषारी जे असतील ते कदाचित तो उंदीर खायला येणार नाहीत आणि म्हणून दुसऱ्या सापापासून रक्षण करतोय असं मी नेहमी म्हणत असतो। आणि आपल्याला ऐकायला वेगळं वाटत असेल पण साप कोणताही उंदीर खायला येत असेल, विषारी येण्यापेक्षा बिनविषारी बरा, म्हणून याला आफ्रिकेतले शेतकरी मुद्दाम पाळतात। माझा व्हिडिओ जर शेतकरी पाहत असाल तर तुम्ही ह्याचा विचार नक्की करावा। आम्ही तर लोकांची भीती दूर आहे म्हणून इथं काही जबरदस्ती मी सोडणार नाही आहे, पण मी सांगायचं माझं कर्तव्य, लक्षात घ्या। याच्यापासून नुकसान नाही आहे आणि इथं राहणाऱ्या लोकांसाठी ते सुरक्षित आहे, कारण कदाचित विषारी साप येईल, आपला पाय पडेल, काहीतरी दुर्घटना घडेल, ही पण शक्यता फार कमी आहे। एवढे साप मी इथं पकडलेत, पण हा असेल तर ती शक्यता काहीच उरत नाही, लक्षात घ्या। आणि हा फारच शांत साप आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती सांगता आली। आपल्याला आश्चर्य वाटत असेल पण जाऊन तिथे जवळ जो पकडला ते त्याच्या सगळ्या स्वभावावरती अवलंबून असतं, लक्षात घ्या। तुम्ही जाऊन साप पकडा असं मी बिलकुल म्हणत नाही आहे, पण तुम्ही एवढं घाबरण्याची गरज नाही जेवढं तुम्ही घाबरत आलाय लोकांच्या कथा ऐकून। आणि हे सगळं ऐकल्यामुळे सापाची भीती आपल्या मनात तयार होते। साप जे आहेत तुम्ही व्हिडिओत न बघता हेच खरं, लक्षात घ्या। यापेक्षा वेगळं काय नाही आहे। माझ्या स्वतःच्या, हे मी तुम्हाला सांगतोय, माझ्या स्वतःच्या शेडमध्ये असे साईज 2 धामण साप गल्लीमध्ये पकडले 20-25 लोकांच्या समोर। मी त्या शेडमध्ये जिथं माझी जनावर राहतात, माझी आई काम करते, तिथं मी ते सोडून टाकले, लक्षात घ्या। ते जर धोकादायक असले असते तर मी तिथं सोडले नसते। हे प्रश्नाचं उत्तर आहे, कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही ह्या गोष्टीचा विचार नक्की करावा अशी अपेक्षा आहे। सापाला भिणार नाही, मारणार नाही, तुम्ही चावून मारणार नाही अशी अपेक्षा करतो। इथे थांबूया, पण सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा, माहिती सांगण्याचा प्रवास असा सुरू राहील तुर्तास। धन्यवाद मित्रांनो।